इकडे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकावरती आयकर विभागाने धाडी टाकलेल्या आहेत। मुंबई ठाण्यातील पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागांमध्ये ही कारवाई केली जाते आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, अमोल, सकाळी 7 वाजल्यापासून नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या धाडी सुरू झालेल्या आहेत। आपण नाशिक शहरातल्या सिटी सेंटर मॉल परिसरातील एका बांधकाम व्यावसायिक बीटी कडलग यांच्या इथली हे दृश्य बघत आहोत। आतमध्ये पोलीस कर्मचारी देखील आहेत, बंदूकधारी पोलीस कर्मचारी आहेत आणि आयटी विभागाच्या माध्यमातून आतमध्ये रेकॉर्डची तपासणी सुरू आहे। यासारखे अनेक बांधकाम व्यावसायिक आहेत, सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांच्या निवासस्थानी त्याचबरोबर कार्यालयांमध्ये ह्या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे। 100हून अधिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीमच्या सहाय्याने ही धाड चालू असल्याची माहिती मिळते आहे। आपल्याला माहिती आहे आता इयर एंड जवळ आलेला आहे, आर्थिक वर्ष संपत आलेला आहे आणि त्यावेळेस जी हिशोबाची तपासणी करायला पाहिजे होती ती हिशोबाची तपासणी व्यवस्थित केली जात आहे की नाही, काही ठिकाणी इन्कम टॅक्स बुडवल्याचा प्रकार देखील आहे का, अशा स्वरूपाची आता पहिले प्राथमिक चौकशी केली जाणार आहे, त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल। ही जी सर्व टीम आहे ही प्राथमिक माहिती जी मिळते आहे की ही मुंबई ठाण्याच्या दिशेने आली आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते। काल हे सर्व अधिकारी औरंगाबादला संभाजीनगरला होते। संभाजीनगरहून सकाळच्या सुमारास पहाटेच्या सुमारास ते नाशिकच्या दिशेने निघाले आणि साधारणतः 50 ते 60 गाड्यांच्या माध्यमातून हे 100हून अधिक अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि 20हून अधिक ठिकाणी सध्या नाशिकमध्ये धाड सत्र सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।